स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम 14 विद्या 64 कलांचा अधिपती मंगलमूर्ती गणपती गजाननाला वंदन करते। स्थान देवता, रंग देवता, गावची ग्राम देवता, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांना माझा नमस्कार आणि जमलेल्या सर्व भजन प्रेमी भाविकांना विनम्र अभिवादन। श्री दत्त जयंती उत्सव 2025 जुवाटी तालुका राजापूर या गावी या दत्त मंदिरात आनंद उत्सव हा संपन्न होतोय। नामस्मरण भजन हरिभजन अशी सांगड घालता गुरुदेव दत्तांची ही भजन रूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हाला लाभली। श्री दत्त मंदिर सेवा समिती जुवाटी सर्व ग्रामस्थांचे, महिला वर्ग, बाल कलाकारांचे, अन्य कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले सर्व कलाकारांचे, पंचक्रोशीतील या डबलवारी भजनासाठी जमलेले भजनी बुवा, तर या ठिकाणी माननीय श्री केदार कदम बुवा यांची उपस्थिती इथे आहे, त्यांचे आभार। भजनी बुवा तसेच पखवाज वादक सर्वांचे आभार मानते। आम्हाला या ठिकाणी महिलांना मान सन्मान दिला। मी स्वतः बुवा योगिता पवार, माझ्या जोडीवाली बुवा ऋतुजा पाळेकर सावंत अशी ही जोडी निवडलात। आज आम्हाला पखवाज साथ करतायत आमचे कसाल पडवेगावचे सुपुत्र रामचंद्र परब, त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते। गानवादक कोरस मंडळी सर्वांचे आभार मानत तुझ्या बुवा त्यांचे मंडळांचे आभार मानते। तसेच त्यांना पखवाज साथ करतायत आमचे देवगडचे सुपुत्र बापरडे गावची शान अभिनायक तुरे, यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मी आभार मानते। या ठिकाणी आमचा आवाज इतका काय गोड नव्हे, त्याच्यात पडली थंडी आणि त्याच्यात झाली सर्दी, त्याच्यामुळे अतिशय आमचा आवाज गोड करून तुमच्या कानापर्यंत नेऊन ठेवणारे युग आर्यन साऊंड सर्व्हिस आणि त्या साऊंड सर्व्हिसला सिस्टीम सांभाळणारी व्यक्ती म्हणजे चेतन बेंद्रे, ही व्यक्ती नेहमी आम्हाला सपोर्ट करत असते। तबलजी चेतन बेंद्रे यांचे तसेच त्यांचे साऊंड, त्यांचे सर्वांचेच मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते। पुनश्च जमलेल्या भजनप्रेमी भाविकांचे, श्री दत्त मंदिर सेवा समिती जुवाटी सर्व ग्रामस्थांचे मी माझ्या श्रीदेव केसर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळाच्या वतीने आभार मानते। धन्यवाद। तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घे गुरुदेव चरणी नतमस्तक होत। बघा विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला। ओ स्वर्गात गेल्यावर देवानी सुद्धा ज्यांना झुकून मुजरा केला, असे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते आणि या 2020 डबलवारी सामन्याला सुरुवात करते। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद धन्यवाद। मोबाईल मध्ये गुरफटत चालणारी तरुण पिढी, पण इथे आल्याच्या नंतर भजन चालू होतं। आम्ही आलो तेव्हा, बुवा आली तेव्हा संपलेलं, आम्ही आलो तेव्हा भजन चालू होतं आणि अतिशय सुंदर असं ढोल पथक
आणि ढोल वादन ऐकायला आलं, नाचत होते. आणि त्याच्यात ते वाद्य म्हणजे आपण आपला वारसा हा पुढे चालवत आहोत याचं उत्तम उदाहरण ते होतं. कारण त्याच्यात वडिलांच्या जागी वडिलांची जागा मुलांनी घेतलेली. सगळे युवा कलाकार होते. सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आज आपली हिंदू संस्कृती आपण जर टिकवायची असेल तर आज आपल्या मुलांनी पुढे वारसा चालवायला पाहिजे. कारण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण आज करतो आणि आपली संस्कृती आपण कुठेतरी पाठीमागे टाकत जातो. ते उत्तम उदाहरण आज इथे बघायला मिळालं. ढोलवादन जे मुलगे करत होते, खरोखरच माझ्या मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. अशीच उत्तमोत्तर प्रगती होत जाऊ आणि तुमच्या पाठीमागे पण छोट्या छोट्या मुलांना तुम्ही असेच तयार करा. सूर ठावा मजसी, तूच सूर ठावा मजसी, तूच एकदार, तूच सूर ठावा मजसी, तूच एकदारी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, ब्रह्म तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, ब्रह्म तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर दाटून येता, दुःख तिमिर दाटून येता, तूच
किरण आशा तूच मूर्त मांगल्याची तूच मूर्त मांगल्याची जपावी तूच मूर्त मांगल्याची जपावी सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी गमधनि सा मधनि रे सा सा नि द पा मधनि मनि ध गमध गधम रे गम रे म ग रे नि रे ग रे नि रे शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिध्यानगम्यम् वन्दे विष्णु भवभयहरम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः आई सातेरी भगवती माते रंग देवते माते तुझा गणपती श्री गुरुदेव दत्त परमपूज्य श्रीनाथ कटरगिरी श्री स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ सुप्रसिद्ध भजनकार कैलासवासी विलास पाटील श्रीमान गुरुवर्य प्रभाकर गुरी तूच
साई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई स्वामी तूच स्वामी तूच स्वामी तूच तू माझी आई तूच गजानन तूच साई तूच गजानन तूच साई तूच साई शंकरा शंकरा जय 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 शंकरा शंकरा जय 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 शंकरा शंकरा जय 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 शंकरा जय 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 शंकरा गंगाधरा गिरिजावरा गंगाधरा गिरिजावरा गंगाधरा गिरिजावरा गिरिजावरा शशि शेखरा शशि शेखरा शशि शेखरा जय 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 शंकरा शशि शेखरा जय 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 शंकरा शंकरा जय 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 शंकरा सारे गप्प सारे गप्पनी सारे गप्पनी सारे गाणी गप्प गणी रे सा गणी रे गा जय 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 शंकरा सानी पनी सागरे सानी नि पप्पा करे सानी पनी सागरे सानी नि पप्पा करे सा रे रे सानी रे 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 कसा रे रे सानी रे 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 कसा सागरे 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 पप्पा पप्पा पनी 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 नि सागरे 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 जय जय शंकरा Sani
भम भम डमरू वाजे डम 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 शंख वाजे बम 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 डमरू वाजे डम 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 शंख वाजे बम 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 डमरू वाजे डम 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 शंख वाजे भम 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 डमरू वाजे डम 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 शंख वाजे भम 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 डमरू वाजे डम 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 शंख वाजे बम 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 डमरू वाजे डम 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 शंख वाजे बम 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 डमरू वाजे डम 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 वदनी उच्चारा नामवंत वदनी उच्चारा ओम नमः शिवाय 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 कर 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 करती करती कर 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 वदनी उच्चारा नामवंत वदनी उच्चारा ओम नमः शिवाय 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 जय 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 शंकरा शंकरा जय 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 शंकरा गंगाधरा नीलांबरा बागरा नीलांबरा शशि शेखरा शशि शेखरा जय 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 शंकरा रे ग प रे ग प रे सा रे ग प रे सा रे गा रे नी नी प प पनी रे सा पनी रे सा पनी रे सा सानी पनी सा रे सा नी नी प प रे सा सानी पनी सा रे सा नी नी प प रे सा ग रे रे सा रे 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 ग रे ग सा ग रे रे सा रे 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 ग रे ग सा सा ग सा ग सा ग सा ग ग प प द प प द प प नी नी पनी नी पनी नी पनी नी सा सा नी सा सा नी सा सा बुवा कशी दिसतात बघा भारी. जोडी एकदम परफेक्ट निवडला. कशी आमची जोडीत लय भारी. याक जाडा त्याची हाडाची काढा असता बघते तुझा काय कसा डबल बारी म्हटल्यानंतर आता ही जत्रा 900 जत्रे घेतात त्याच्यात डबल बारी ऐका घेतात ते एका दोन बुवा एकामेकाची साला कशी काढतात ह्या बघूसाठी जरा जास्त येतं. कसं गातं काय बोलतं त्या बघूसाठी जरा कमी साला किती काढतात. आता जोडी अशी ह्या का सालात नाही आणि माझी काढू गेला तर सकाळ उजेडात अशी जोडी आहे. पण काय त्यावेळेला संत गाडगे बाबाच म्हणा दिवसभर तो खराटा झाडू घेऊन गाव स्वच्छ करायचे. गावातील घाण ही गावाबाहेर किंवा बाजूला टाकायचे आणि गाव स्वच्छ करायचे. आणि रात्री
पारावर भजन करायचे आणि त्या भजनाच्या अभंगांच्या विचारातून ऐकणाऱ्यांच्या मनातील वाईट विचार ते दूर करायचे. अस्वच्छ मन ते स्वच्छ करायचे ते भजनातून. पण आता अशी भजनं ऐकायलाच मिळत नाही, डबल वारीत म्हणा. कारण आज डबल वारी म्हटल्यानंतर महिलांची म्हणून महिला थोडे येऊन बसले. ते पण महिला काय म्हणतात, काय महिलांची डबल वारी ऐकायची, सकाळी उठताना तोंड बघू नको. पण आमची काय तशी डबल वारी होत नाही, दोघांची तरी. अशा जास्त आम्ही काय भानगडीतच पडत नाही. माहेर दोघांचा एकच देवगड, पण एक देवगडचा हापूस तर दुसरी बिटकी, त्याच्यामुळे विषयच नाही. ऐका घेता काय काय म्हणता, पण तसा काय म्हणणार नाही. कारण आज या भजनातून डबलबारी असू नये किंवा काय 20 भजन करणारे बुवा आज एकामेकाची मापं काढतात, स्वतःची काढतात. जसं आता मी सांगलंय तुमका ह्या झाडा मी स्वतःच म्हटलंय, पण त्या जरा बारीक हा. अशी मापं काढता 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 त्याच्या घरात त्यांनी चिरो आडवं लावल्यान की उभं लावल्यान इथपर्यंत डबलबारीचे बुवा राहतात. पण आज समाजाला नेमकं काय पाहिजे, आज समाजाला प्रबोधनाची गरज आहे. तर प्रबोधन कसलं, तर मोबाईलच्या वेठ्यात अडकलेली तरुण पिढी कुठेतरी आपल्याला बाहेर काढली पाहिजे. आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण आपण करतोय. दिवे लावण्याचे टाकून आपण आज वाढदिवस साजरा करताना हॅपी बर्थडे म्हणून मेणबत्त्या फुंकतोय. हे अनुकरण आपण ते पाश्चात्य संस्कृतीचं करतोय. आज आपली संस्कृती कुठे राहिली. गॅसची गाडी गावात इली, चूल संपली. कित्येकांच्या घरात चूल नसतली आज बघायला गेलात तर. कारण गॅसवरच जेवण होता आणि चूल पेटवली तर घर काळा होता. तेव्हाची घरा पण होती, पण त्याच्यात माया, प्रेम, जिव्हाळा, ममता त्या घरात. मग तिथे तर काळा झालेला दिसत होता. आज जर कलर आपण काढलो आणि काळा झालेला दिसला तर म्हणजे उद्यापासून चूल पेटवायची नाही. पण पेटवणारी पण ता म्हणता की फुकान फुकान किती मराक जाता. पण खरोखरच जी लाकडं होती ती जेव्हा पेटायची त्याच्यातून निघालेला धूर आपल्या शरीरासाठी चांगला होता. लोका सांगे ब्रह्मज्ञानी स्वतः कोरडं पाषाण. असंच आहे. माझ्याकडे पण चूल नाही, गॅसच आहे आणि वॉशिंग मशीन, कपडे धु. मला हे असं झालं, बुवांगड्या असली चूल पण न्हाणी आहे आमच्याकडे. हा चूल नाही, न्हाणी असा चूल असा मातीची माझ्याकडे. फक्त भाकरी बाजूसाठी मी वापरते. कारण कशाक माहिती, हा महिलांना आणते भाकरी बाजूसाठी चूलच वापरायची. कारण गॅसवरची भाकरी बरी लागत नाही, शेकतच नाही ती. बिलबिल जशी लिबलिबीत भाकरी चपातीसारखी होता. म्हणून मी तर चुलीवरच भाकरी भाजते. पण ही जी आपली संस्कृती बघायला गेला तर आपल्याकडे जुना काय चवला नाही. एक चूल आणि अख्खं कुटुंब 20-25 जणांचं आज कुठे राहिलंय शिल्लक. एका घरात 4 चुली झाली. चुली म्हणजे गॅस. एका घरात 4 चुली झाले. सक्का भाऊ पक्क वैरी होत चालला. अशी आज पिढी बिघडत चालली आहे. म्हणून या समाजाला प्रबोधनाची गरज आहे म्हटले मी. म्हणून त्याच्यासाठी, कारण आज दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात इथे आनंदात साजरा आपण करतोय, आपली संस्कृती जपत. म्हणून या ठिकाणी जत्रा भरली आहे. ही जर आपण संस्कृती आपल्या पुरतात जाऊ दे, जन्मात पाळण्यात घालूया देवात आणि झोका देऊया असं म्हटलं असतं तर ही जत्रेची गर्दी आज बघायला मिळाली नसती. पण कुठेतरी आपण ही संस्कृती जपत हे भगवंताचं नाम आपण पुढे आपल्या पिढीला महाराज काय होते, कसे होते दत्तगुरु हे सांगत आपण हाच कार्यक्रम करताय. भगवंत कुठे आहे आपल्याला तर दिसत नाहीये. आपल्याला वाटतंय काय दत्तगुरु आपल्या सोबत आहेत, शंका येते आहेत की नाही. एवढं करतो मी, पण कुठेतरी
बोलता बोलताना जर एखादा विचार तुमचा चांगल्यामध्ये गेला, विचार आपला चांगल्यामध्ये बदलला, तर कुठेतरी तिथे आपला भगवंत आहे म्हणायचा. संकटकाळी येऊन व्यक्ती येऊन जर आपल्याला मार्ग दाखवते तर तिथे भगवंत आहे असं म्हणायचं. भगवंत कुठे आहे? अणु रेणू जळी सई काष्टी पाषाणी भरलेला भगवंत आहे. कुठे पाहायचा? ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो. लाखो वारकरी पंढरपूरला पायी जातात. त्यांच्या पायामध्ये ताकद येते कुठून? आज घराच्या शेजारी जरी बाजार असला तरी आम्हाला गाडी लागते, आम्ही चालत जाणार नाही. पण जे वारकरी मैलोमैल 10-15 दिवस पायी चालत जातात फक्त विठ्ठल नामाच्या जोरावर, आणि त्यांच्या पायातली ताकद म्हणजे तो भगवंत. तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी थोडी चोखा करी, रोज वृंदावनी थोडी चोखा करी. तोच नाथा घरी वाहतो नावडी, पुस्तकाना कधी मंदिरी राहुळी. बाप झाला कधी लहाना माऊली, बाबा तिथे थांबला तो तिथे, भावना ही तिथे सांग लागल. कामधेनु आणि शाना, कामधेनु आणि शाना, कामधेनु आणि शाना, कामधेनु आणि शाना.
अंधचक्रवसे मारा शूलडामारू लडाधार लडामारू